उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब गेल्या आठवड्यामध्ये विमान दुर्घटनेमध्ये त्यांचं निधन झालं। त्यांना मी सर्वप्रथम श्रद्धांजली वाहतो। बांधवांनो, आपल्या कामठी जिल्हा परिषद गटातून अश्विनीताई नरसिंह पाटील या उभ्या आहेत आणि त्यांचं चिन्ह घड्याळ आहे। आपल्या साबळेश्वर पंचायत समिती गणातून मयुरी समाधान शेंडगे या उभ्या आहेत, त्यांचं चिन्ह हे घड्याळ आहे। वीस नोव्हेंबर 2024 ला मोहोळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक झाली। तेवीस नोव्हेंबरला मोहोळ विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला। दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि झुंडशाहीला गाडून मोहोळच्या मायबाप जनतेनं राजन पाटलाचा तब्बल 31,000 पराभव करून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून पाठवलं। या सावळेश्वर गटातील, कामठी गटातील मायबाप जनता आज इथं उपस्थित आहे। मी ह्याच जन्मात नाही तर 7 जन्मात आपले उपकार कधी विसरणार नाही। एवढं मोठं प्रेम कालच्या निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्यावर केलं। बांधवांनो, विधानसभेची निवडणूक झाली। मोहोळ शहराचा, मोहोळची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं काम झालं होतं। मोहोळचं तहसील कार्यालय हे माढा तालुक्याच्या शेवटच्या बॉर्डरवर असणारं गाव म्हणजे अनगर, या अनगरला हलवण्यात आलं। त्याला 42 गावं मोहोळ तालुक्यातली जोडण्यात आली। मोहोळचं सब रजिस्टर ऑफिस अनगरला नेण्यात आलं। मोहोळचं उप जिल्हा रुग्णालय अनगरला नेण्यात आलं। मोहोळचा जनावरांचा बाजार अनगरला नेण्यात आला। मी आमदार झाल्यानंतर ना पहिलं काय काम केलं असेल तर मोहोळचं अनगरला गेलेलं अप्पर तहसील कार्यालय पुन्हा एकदा मोहोळला आणलं। मोहोळ नगरपालिकेची निवडणूक लागली। मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पालकमंत्री गणपतीच्या आरतीला कसा जातो तशा पद्धतीने मोहोळमध्ये फिरला। राजन पाटील 40 वर्षात कधी मोहोळ शहरात फिरले ना तेवढं फिरले। रमेश बारसकरांना तर पाडायला 4-4 माजी पडलेले आमदार तरी सुद्धा बांधवांनो, मोहोळ शहरातील जनता सुजाण होती। माझ्या मोहोळ शहरातल्या मायबाप जनतेनं
9 नगरसेवकासहित आपला नगराध्यक्ष नगरपालिकेवरती निवडून आणला. लक्षात ठेवा. हे मोहोळ शहर 40 वर्षानंतर राजन पाटलाच्या तावडीतनं मुक्त करून आज मोहोळची नगरपालिका आपल्या ताब्यात घेतली. लक्षात ठेवा. माझा पायगुण किती चांगला आहे बघा. आता डोक्याला हात लावून डोकं मारतात, डोकं बडवतात. कार्यालय आणलं होतं, आमदारनं पुन्हा मोहोळला नेलं. मोहोळची नगरपालिका आपल्या ताब्यात होती, आता आमदारनं मोहोळची नगरपालिका ताब्यात घेतली. 7,000 रुपयाची नोकरी करणारी मुलगी सिद्धी वस्त्रे हे आज आपल्या मोहोळ नगरपालिकेची नगराध्यक्ष झाली. लक्षात ठेवा. आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. आज आपल्याकडे मतं मागायला आलेले आहेत. माझ्यावर आरोप करतात की 1 वर्षात आमदारानं काय निधी आणला. माझा या 27 वर्षाच्या सभेतून राजन पाटलाला आणि त्याच्या 2 गाबड्याला आणि त्या येड्या मान्याला सवाल आहे. पहिला 30 वर्षाचा मोहोळ तालुक्यात तुम्ही किती निधी आणला त्याचा हिसाब द्या. मग मी 1 वर्षात किती निधी आणला त्याचा हिसाब देतो. ती मान्या तर कधी म्हणतात 4,000 कोटी निधी आणला, कधी म्हणताय 3,500 कोटी निधी आणला, कधी म्हणताय 3,000 कोटी आणला, कधी म्हणते 2800 कोटी आणला, कधी उत्तर सोलापूरला गेल्यावर म्हणते 2,500 कोटी आणला. त्या रतन खत्रीला सुद्धा लाज वाटायला लागली की मी उगाच मटक्याच्या किंग झालो, माझ्यापेक्षा माना एवढा हुशार निघाला. बांधवांनो, लबाड आणि फसवणारी माणसं आहे. 100 वर्षांमध्ये मोहोळ तालुक्यामध्ये पूर आला नाही. असा महाभयानक पद्धतीचा पूर आला. सीना नदी तुतडी भरून वाहत होती. गावाच्या गाव पाण्यामध्ये बुडाली. नरखेडच्या पलीकडे वाळूज देगावच्या पलीकडे जाधववाडी होती. मी आमदार म्हणून त्या भागात उमेशदादा पाटलांना बरोबर घेऊन गेलो. गाडी जिथपर्यंत जात होती तिथपर्यंत गाडी गेली. त्यानंतर आम्ही ट्रॅक्टर मध्ये बसलो आणि ट्रॅक्टर मध्ये बसून त्या जाधववाडी पशी गेलो. तिथं 300 लोक आपली राहत होती मोहोळ तालुक्यातली, आणि तिथून बार्शी तालुका चालू होता. आणि मग त्या 300 लोकांना जेवण देण्यासाठी इकडून व्यवस्था नव्हती. आम्ही उत्तर सोलापूरकडनं त्या कळवण मार्गे त्यांना जेवण देण्याची व्यवस्था केली. एक गाव ठेवलं नाही. नरखेड गटातली सगळी गावं, कामती गटातली सगळी गावं, माझा शेतकरी त्याचं घरदार गेले, त्याचे जनावर पशुधन जनावर गेले, जनावरांचे गोटेच्या गोटे वाहून गेले, त्याच्याबद्दल जनावर बी गेली. घाटण्याला 25 लोक अडकली होती. कार्यकर्त्याचा फोन आला, आमदार साहेब 25 लोक आता जातील 1 तासात जर आपण बाहेर नाही काढली तर. मी कलेक्टर साहेबांना फोन केला की NDRF ची टीम मला ताबडतोब द्या, माझे 25 लोक घाटणे गावात अडकलेत. ते म्हणाले पुण्यावरून टीम पाठवतो ताबडतोब. मी एकनाथ शिंदे साहेबांना फोन केला, साहेब पंढरपूर नगरपालिकेच्या सीओला ताबडतोब फोन करा आणि पंढरपूर नगरपालिकेच्या 4 बोटी मला 1 तासाच्या आत उपलब्ध झाल्या पाहिजे. लगेच शिंदे साहेबांनी फोन केला आणि मग पंढरपूरच्या नगरपालिकेच्या 4 बोटी आल्या
त्या घाटणे गावामधून ते 25 लोक आपण बाहेर काढले. तेवढाच नांदगावचा सरपंच आमचा सचिन सुरवशे, सचिनचा फोन आला. घाटण्याची लोक बाहेर काढल्यानंतर लगेच नांदगावला त्या बोटी पाठवल्या. नांदगाव मधून 150 लोक आपली पूर्ण नांदगावला पुराने वेढलं होतं. माणसं जातील आपली, त्याचा जीव वाचवणं आपलं काम आहे म्हणून त्या 4 बोटी लावून आपण जवळजवळ 150 लोक नांदगाव मधून बाहेर काढले. माझी पत्नी इथं उपलब्ध बसलेली आहे स्टेजवर. मी आमदार झाल्यानंतर 14 महिन्यात पहिल्यांदा स्टेजवर आली. मी बारसकर साहेबांना तेच सांगत होतो आता गाडीत, आणि अगोदर मी कधी माझ्या संग स्टेजवर नव्हती. पण ज्या वेळेला मी पुरात अडकलो होतो त्यावेळी माझी पत्नी शिंगोले असेल, तरडगाव असेल, आणि विरवाडे, साबळेवाडी या भागामध्ये, नांदगाव, सगळे सर्व लोकांना जेवण देण्याचं काम करत होते. नवरात्राचे उपवास होते. माझ्या आया बहिणीला फळं देण्याचं काम करत होते. जनावराला चारा नव्हता, जनावराला चारा उपलब्ध करून देण्याचं काम करत होते. पूर ओसरल्यानंतर ना प्रत्येक कुटुंबाला 10-10 दिवसाचं राशन पुरेल एवढं राशन देण्याचं काम माझी पत्नी करत होती. माझ्याकडे साखर कारखाना नाही, माझ्याकडे सूतगिरणी नाही, माझ्याकडे नक्षत्रासारखा दारूचा कारखाना नाही, माझ्याकडे शाळा कॉलेज नाही, माझ्याकडे बँक नाही, माझ्याकडे पिठाची चक्की सुद्धा नाही. पण माझ्या दानत होती की ज्या मायबाप जनतेने आपल्याला निवडून दिले त्या अडचणीच्या काळात माझ्या जनतेला आपण काही ना काही मदत करणं आपलं कर्तव्य आहे. यांच्याकडे कारखाना होता, यांच्याकडे दारूची फॅक्टरी होती, यांच्याकडे 100 कोटीच्या बंगल्यात राहतात, यांच्याकडे बँकेत फक्त टरकाने पैसे होते, यांच्याकडे 5 स्टार हॉटेल 150-150 कोटीची. पण बांधवांनो, ज्या मोहोळ तालुक्यानं 40 वर्ष सत्ता तुमच्या हातात दिली, त्या मोहोळ तालुक्यातली जनता ज्यावेळी पुरामध्ये अडकली होती त्यावेळी एकाही गावामध्ये राजन पाटील आला नाही, त्याची 2 गाबडी आली नाहीत, आणि तो येडा माने सुद्धा आला नाही. अहो, गावाला भेट सोडा, तुमच्याकडे कारखाना होता, छटाकभर साखर देण्याची सुद्धा दानत राजन पाटलांनी केली नाही, लक्षात ठेवा. आज मत मागता, कोणत्या तोंडाने मत मागता? पूर परिस्थिती आली, अजित दादा पवार साहेब आपल्यात नाहीत, लांबोटीला त्यांनी आले होते पुराची पाणी करायला. या तालुक्याचा आमदार म्हणून त्यांनी मला बरोबर घेतलं. पुराची भयानक परिस्थिती बघितली. मला म्हणले, आमदार साहेब गाडीत बसा. म्हणलं, दादा कुठे? ती म्हणले, मी तुळजापूरला चाललोय, तिकडे पूर आलाय. मग मी दादांबरोबर गाडीत बसलो, तुळजापूर पर्यंत गेलो. दादाला मी एवढंच सांगितलं की दादा, मोहोळ तालुक्याचा शेतकरी आता उभा राहणार नाही. या तालुक्याचा आमदार म्हणून मी तुम्हाला हात जोडतो. किमान एकरी 50,000 रुपये शासनाकडून नुकसान भरपाई देण्याचं काम दादा तुम्ही करा. तुम्ही अर्थमंत्री आहे, राज्याची तिजोरी तुमच्या हातामध्ये आहे. अजितदादांनी सगळं माझं ऐकलं. लांबोटीमध्ये अपर जिल्हाधिकारी प्रांत होते, तहसीलदार होते, सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं की सरसकट शेतकऱ्यांचे पंचनामे करा. दादांना तुळजापूर पर्यंत सोडल्यानंतर मी परत आलो. त्यांच्या गाडीत गेलो होतो, माझी गाडी मागं होती. आणि मी परत आल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी मोहोळ तालुक्यात आपल्या 9 मंडळ आहेत. त्या 9 मंडळांपैकी फक्त 5 मंडळ
पूरग्रस्त म्हणून शासनाने जाहीर केली. मी आमदार होतो, कलेक्टर साहेबाला फोन केला की कलेक्टर साहेब माझ्यात 9 मंडळ आहेत, तर 9 मंडळामध्ये आपण 5च मंडळ पूरग्रस्त म्हणून जाहीर केलेली आहेत. माझी 4 मंडळामधले कमीत कमी 40 ते 42 गाव आहेत. त्या गावामध्ये गुडघे आहेत का आज पाणी शेतामध्ये? तर ते म्हणाले की पूरग्रस्तच्या निकषामध्ये ते 4 मंडळ बसत नाहीत. त्याच दिवशी रात्री दिवसभर वाघोली मंडळाचा दौरा केला. उमेशदादा पाटील माझ्या बरोबर होते आणि त्या प्रत्येक गावाला भेटी देत असताना सोयाबीन असेल, मका असेल, ऊस असेल, फळबागा असतील, उभं पीक शेतकऱ्याचं गेलं होतं. गुडघे इतकं पाणी त्या शेतामध्ये होतं. किंवा 2 ते 3 महिने पाणी तिथनं शेतातनं जाणार नाही, त्याला वापसा यायला 2 महिने लागतील. हे वर्ष बी गेलं आमच्या शेतकऱ्याचं आणि पुढच्या वर्षी शेतकरी आमचा उभा राहणार नाही, अशा पद्धतीचं नुकसान माझ्या मोहोळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं झालं होतं. त्या रात्री 8:30ला माझा दौरा संपला. सकाळी 11ला सुरू झालेला. सगळी गावं करून बेगमपूर गावात आलो. त्या विभूतीच्या घरी आम्ही सगळ्यांनी चाय पाणी केलं. घरी आलो. घरी आल्यावर बायकोला म्हणलं बॅग तयार कर, मला मुंबईला निघायचंय. उमेशदादा पाटलांना सांगितलं तुम्ही ह्याच्यावर मोहोळवरनं निघा, मी असा निघतो म्हणलं. उद्या सकाळी मुंबईत भेटू आपण. सकाळी 8 वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना मी भेटलो. माझं पत्र आमदार म्हणून त्यांना दिलं. मी म्हणलं दादा, आपला दौरा झाल्यानंतर पूर परिस्थिती तुम्ही पाहिली. 100 वर्षात असा पूर आला नाही, असा पूर आला. आणि कलेक्टर साहेबांनी फक्त 9च मंडळ, 5च मंडळ मंजूर केलीत. माझी 4 मंडळ घेतली नाहीत. कमीत कमी 40-45 गावं वगळण्यात आले. त्या गावाचा दौरा करून मी आलो. गुडघे इतकं पाणी आहे म्हणलं, उभी पिकं सगळी गेलेली आहेत म्हणलं, पशुधन गेलेलं आहे म्हणलं, रस्ते वाहून गेलेले आहेत म्हणलं. त्यांना शासन नुकसान भरपाई आपण दिली पाहिजे म्हणलं. दादा, मी माझ्यासाठी मागत नाही, माझ्या मोहोळ तालुक्यातल्या शेतकऱ्यासाठी मागतोय म्हणलं. दादाने कलेक्टर साहेबाला फोन लावला आणि कलेक्टरला फोन करून सांगितलं की 5-5 लाख लोक आमदाराला निवडून देतात. आमदार साहेब सांगतात की गुडघ्या इतकं पाणी शेतामध्ये, ती 4 मंडळ तुम्ही का नाही घेतली? मग कलेक्टर साहेबांनी सांगितलं की दादा, पूरग्रस्तीच्या निकषामध्ये 5च मंडळ बसतायत. अतिवृष्टीग्रस्त म्हणून जर ती 4 मंडळ घ्यायची असेल तर त्याला कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये मंजुरी घ्यावी लागेल. दादाने फोन ठेवला, पीएला बोलवलं. माझा जे आमदार म्हणून पत्र होतं त्याच्यात मी मागणी केलेलं पत्र तिने पीएला सांगितलं की कॅबिनेट नोट मध्ये ठेवा. त्याच दिवशी दुपारी 3 वाजता कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होती. मी 8:30ला भेटलो. दादाने 3 वाजता कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्या मोहोळ तालुक्यातली 4च्या 4 मंडळ मंजूर केली. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता आदेश निघाला. अतिवृष्टी म्हणून 4 मंडळाला मान्यता आली. त्याची कॉपी तर कलेक्टरला आली, तहसीलदारला आली आणि मग त्या 40-42 गावामध्ये पंचनामे चालू झाले. बांधवांनो, अजित दादा गेले पण दादाने आपल्यावर उपकार मोठे केले. आज या तालुक्याचा आमदार म्हणून मी तुम्हाला सांगतो, ह्या तर 5 मंडळाला पैसे दिलेच दिले, पण त्या 4 मंडळाला सुद्धा अजित दादाने स्वतःचे अधिकार वापरून मंजूर करून आज एक गावाला, त्या कुरुलमध्ये मी सभेला गेलो होतो. बारसकर त्या कुरुल गावात फक्त एकट्या, कुरुल गाव म्हणजे तुमचं आजोळ, बारसकरांची आई कुरुलची, त्या कुरुलमध्ये 10 कोटी रुपये आले फक्त कुरुलला. सावळसेवरच्या सभेकडे येण्याच्या नंतर अगोदर मी बेगमपूरला सभेला गेलो होतो, तर बेगमपूरमध्ये 4 कोटी रुपये आले. एक गावाला
कुणाला 10 कोटी, कुणाला 5 कोटी, कुणाला 8 कोटी, कुणाला 9 कोटी, कुणाला 3 कोटी, इतका निधी माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला मिळाला. याचा सगळ्यात मोठा सार्थ अभिमान मला आमदार म्हणून आहे. मग 4 मंडळं वगळली होती, का नाही राजन पाटील गेले मुख्यमंत्र्याकडे? त्याची 2-3 गाबडी का नाही गेली? आणि ती येडा माने कुठे काय गेलं नाही? आज आमच्यावर आरोप करतोय. बांधवांना लक्षात ठेवा, ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. आज पेनूर मध्ये एकनाथ शिंदे साहेब आले होते, राज्याचे उपमुख्यमंत्री. मी मोहोळ तालुक्यामध्ये फिरतोय, सर्व जिल्हा परिषदेच्या गटामध्ये फिरतोय, पंचायत समितीच्या घरामध्ये प्रचार करतोय. पण मी आज तुम्हाला सांगतो, विधानसभेची निवडणूक आपण जिंकली, मोहोळची नगरपालिका आपण जिंकली, अनगरला गेलेलं तहसील कार्यालय आपण पुन्हा आणलं, मोहोळचा 3000 कोटी रुपयाचा डीपी प्लॅन हे आमदार राजू खरेंनी एकनाथ शिंदे साहेबांकडून मंजूर करून घेतला. लक्षात ठेवा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वर असणारं हे मोहोळ शहर येत्या 4 वर्षामध्ये एक सुंदर शहर म्हणून उदय असेल. अरे लोकांसाठी काम केलं पाहिजे. आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये कोणत्या तोलानं तुम्ही मत मागायला येत आहे? काय विकास केला? बारसकर दक्षिण भागामध्ये मी फिरतो, मला आमदार म्हणून फिरताना लाज वाटते. सोळे असेल, कोताळे असेल, वडदेगाव असेल, इसगाव असेल, अनेक गावं 25-25, 30-30 वर्ष झालं त्या गावच्या जाणाऱ्या रस्त्याला डांबर सुद्धा लागलं नाही. लक्षात ठेवा, डांबर सुद्धा. एवढा अमानुष अन्याय या राजन पाटलांनी केला. अनगरची गावं कशी आहेत? अनगरच्या 12 वाड्या सगळे डांबरीकरण, शेतात जाणारा रस्ता डांबरीकरण, संडासला जाणारा रस्ता डांबरीकरण. काय आहे तिकडची परिस्थिती? एक अनगरम 12 वाड्यात 13 गावांनी 150 गावावरती राज्य केलं. लक्षात ठेवा. परंतु 2024 ला मोहोळच्या मायबाप जनतेने यांची जागा दाखवली आणि यांचा आमदार 31,000 पाडला. लक्षात ठेवा. आता मोहोळची नगरपालिका जिंकली, आपण आमदारकी जिंकली, मोहोळची नगरपालिका जिंकली. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहेत आणि ही शेवटची निवडणूक आहे. लक्षात ठेवा. आणि या निवडणुकीमध्ये, या शेवटच्या निवडणुकीमध्ये शेवटचा अंडा आपल्याला ठेचायचा आहे. लक्षात ठेवा. कामती गटातली जनता स्वाभिमानी जनता आहे. मोहोळ आता बदलत चाललेला आहे, मोहोळ तालुका आता बदलत चाललेला आहे. लक्षात ठेवा. आज पालकमंत्र्यांच्या सभा होत आहेत. स्टेजवर कोण आहेत? बारसकर, 2 पडेल आमदार, 2 पडेल आमदार. मी आज एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं, साहेब पालकमंत्र्यांची दादागिरीची भाषा आहे म्हणलं. आज एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर सभेत सांगितलं, तो मंत्री आहे म्हणले, मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे म्हणले. राजू तू काय काळजी करू नको म्हणले. अरे निधीची जे काय भाषा करताय तुम्ही? 14 मंत्री शिवसेनेचे, 10 मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, 24 मंत्री आणि 24 मंत्र्यांच्या खात्यातून या मोहोळ तालुक्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा निधी आणून हा मोहोळ तालुक्याचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय हा राजू खरे राहणार नाही. लक्षात ठेवा.
बांधवांनो, मी एवढंच तुम्हाला सांगतो, ही आपल्यासाठी तिसरी निवडणूक आहे आणि त्यांच्यासाठी ही शेवटची निवडणूक आहे. आपल्यासाठी तिसरी, पहिली जिंकली विधानसभा, मोहोळ नगरपालिका जिंकली, आता तिसरी निवडणूक आहे आणि त्यांच्यासाठी शेवटची निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमध्ये मी खात्रीने सांगतो, नागनाथ महाराजांची शपथ घेऊन सांगतो की राजन पाटलाचा टांगा पलटी केल्याशिवाय हा आमदार राजू खरे स्वस्थ बसणार नाही, लक्षात ठेवा. राजन पाटील पहिल्यांदा शेतकरी कामगार पक्षात होते, त्यांनी शेकाप सोडलं, नंतर काँग्रेस पक्षात गेले, काँग्रेस सोडली, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले पवार साहेबांच्या. अजित दादा बाहेर पडल्यानंतर पवार साहेबाला सोडलं, दादा बरोबर गेले आणि दादा बरोबर गेल्यानंतर ना 2024 ला जेव्हा 31,000 ह्यांना दणका आपण दिला हबळा, तेव्हा हे कुठे गेले, कमळाबाईच्या काकाला जाऊन बसले. कमळाबाईच्या काकाला जाऊन बसल्यानंतर सुद्धा नगरपालिकेत यांचा आपण हबळा दिला. आता बारसकर विचार करतायत, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राजन पाटलाचा दारुण पराभव झाल्यानंतर ना राजन पाटील भारतीय जनता पक्षाला सोडणार आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पला भेटणार आणि ट्रम्पच्या पक्षामध्ये जाणार, लक्षात ठेवा. बांधवांनो, हा इतिहास घडवणारी निवडणूक आहे. भूल थापाला बळी पडू नका. ग्रामीण भागाचा आपल्याला विकास करायचा आहे. जिल्हा परिषदेचा सदस्य, पंचायत समितीचा सदस्य हा आपला विचाराचा झाला पाहिजे, लक्षात ठेवा. मी आमदार झाल्यानंतर ना मोहोळचा नगराध्यक्ष आपला झाला, मोहोळची नगरपालिका आपली झाली. आजच मी एकनाथ शिंदे साहेबांना सांगत होतो की साहेब 3,000 कोटीचा डीपी प्लॅन केलाय, आता मला पैसे द्यायला सुरुवात करा. म्हणजे राजू निधीला काय अर्थ नाही, म्हणजे नगर विकास खातं माझ्याकडे, तू मागायचं मी द्यायचं. 40 वर्षात जी झालं नाही ती मोहोळ शहर आता सुंदर होईल, लक्षात ठेवा. आता ग्रामीण भाग आहे आपला, आपला पंचायत समितीचा सदस्य, आपला जिल्हा परिषदेचा सदस्य निवडून आला तर जिल्हा परिषदेच्या सदस्यांना जे रस्ते सुचवतात तेच रस्ते डीपीटीसी ला मंजूर करावे लागतात, लक्षात ठेवा. आणि जिल्हा परिषदेच्या सदस्याला बजेट असतं, पंचायत समितीच्या सदस्याला बजेट असतं, लक्षात ठेवा. सुईपासून, शिलाई मशीपासून, पिठाच्या चक्कीपासून सगळं काही पंचायत समितीमध्ये मिळतं, लक्षात ठेवा. जर आपला पंचायत समितीचा सदस्य असला तर आपल्या गावामध्ये लागणारे सगळ्या वस्तू या पंचायत समितीत, शेतकऱ्याला मिळणारे अवजार, हे सारं सुद्धा पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला मिळतं, घरकुल मिळतं. मला पूर्ण खात्री आहे, मी तुम्हाला मगाच सांगितलं की मला नागनाथ महाराजांची शपथ घेऊन सांगतो की यांचा टांगा पलटी होणार आणि यांचे घोडे बी फरार होणार, लक्षात ठेवा. म्हणून कामठी गटातल्या या मायबाप जनतेला मी हात जोडून विनंती करतो, काम करणारा माणूस ओळखा. तुमच्यासाठी रात्री बेरात्री पळणारा माणूस ओळखा. समोरचा उमेदवार बघितलं तुम्ही, निवडून मनोहरभाऊ डोंगरेच्या गटातून आले आणि फुटून आनगरला गेले. वारे पट्टे मला 4 वेळा भेटले बारसकर, भाऊ कमळाबाईने तिकीट नाही दिलं तर तुमच्याकडे येतोय.
मी म्हणलं जिथं आहे तिथं सुखी राहा. आमचा नरसिंग पाटील पहलवान कसला इथं. मी हाडाबसाच्या कार्यकर्त्यावरती प्रेम करणारा माणूस आहे, लक्षात ठेवा. 7,000 रुपयाची नोकरी करणारी पोरगी जर मोहोळची नगराध्यक्ष करू शकतो तर मी उभा केलेले उमेदवार बघा, उद्या इतिहास घडवणारे उमेदवार आहेत, लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. आता बंड करून उठण्याची वेळ आलेली आहे, लक्षात ठेवा. या तालुक्यासाठी या आमदारांना आमदारकी जिंकली, नगरपालिका जिंकली, उद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जिंकल्यानंतर ना हा तालुका मोहोळ तालुका प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची वाटचाल करेल, लक्षात ठेवा. सुंदर रस्ते होतील, समाज मंदिरे होतील. म्हणून तुम्हाला सांगतो की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे, लक्षात ठेवा. उद्या 7 तारखेला मतदान आहे. 6 तारखेला कमळाबाई बाहेर पडल संध्याकाळी आणि कमळाबाईच्या डोक्यावर लक्ष्मी असेल, लक्षात ठेवा. लक्ष्मी मुक्त संचार करत घरोघरी येईल आणि 5 वर्षात एकदाच येते. परंतु बांधवांनो, लक्ष्मी घेऊन सुद्धा आपल्याला अजितदादाच्या घड्याळावरती मतदान करायचं, एवढं लक्षात ठेवा. मला लाज वाटते ज्या अजितदादानं तुम्हाला 30 वर्ष आमदारकी दिली मोहोळ तालुक्याची, तुम्हाला आनंदला साखर कारखाना दिला अजितदादा पवार साहेबांनी, तुम्हाला नक्षत्रासारखा दारूचा कारखाना अजितदादा पवार साहेबांनी दिला, तुम्हाला डीसीसी बँकेचं चेअरमन अजितदादांनी केलं, तुम्हाला शाळा कॉलेज अजितदादानं दिली, तुमची ग्रामपंचायत आनगरची होती तिला नगरपंचायत सुद्धा करून अजितदादानं दिली. आज एवढं मोठं 150 कोटीचं हॉटेल अजितदादाच्या पुण्याईने तुम्ही घेतलं. साधा वाड्यात राहणारा अनगरचा पाटील आज 100 कोटीच्या बंगल्यात राहतो, ती सुद्धा अजितदादाच्या पुण्याईनं. या तालुक्यामध्ये हजारो एकर जमीन घेतली अजितदादाच्या पुण्याईनं. पण बांधवांनो, आज हा माणूस किती नतद्रष्ट आहे बघा. अजितदादाचं घड्याळ या तालुक्यातून संपवण्याचं काम हा राजन पाटील आणि त्याची 2 गाबडी आणि तो येडा माने करतो, लक्षात ठेवा. ही मोहोळची जनता सुजाण आहे, मोहोळची जनता कधी विसरणार नाही. हा जिल्हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे. हा जिल्हा शाहू फुले आंबेडकरांचा विचार मानणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यानं यशवंतराव चव्हाण साहेब असतील, पवार साहेब असतील, वसंतदादा पाटील असतील, सुशील कुमार शिंदे असतील, अनेक मुख्यमंत्री बघितले आपल्या जिल्ह्यानं. 6 आमदार आणि 3 खासदार पुरोगामी विचाराचे निवडून दिले. हा जिल्हा कधी दादागिरीला बळी पडला नाही, लक्षात ठेवा. अजितदादा ज्या वेळेला मृत्युमुखी पडले त्यावेळी त्यांची बॉडी कशी ओळखायची म्हणून तो कलेक्टर आणि SP आणि त्यांचा PA 6 बॉड्या होत्या. त्या 6 बॉड्यामध्ये बॉडी हुडकत असताना दादांची बॉडी कुठली आहे, बारसकर साहेब, दादाची बॉडी कशी ओळखली? दादाच्या हातामध्ये घड्याळ होतं, लक्षात ठेवा, घड्याळ. आणि अजितदादाच्या घड्याळावरनं हे अजितदादा मग ती बॉडी उचलली आणि ती दवाखान्यामध्ये नेण्यात आली होती, लक्षात ठेवा. बांधवांनो, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पिठाची चक्की सुद्धा अजितदादांनी दिली नाही, परंतु यांना एवढं मोठं वैभव दिलं अजितदादांनी. ही माणसं अजितदादाचं घड्याळ संपवायला चाललेले आहेत. परंतु मोहोळच्या जनतेला मी कळकळीची विनंती करतो, या तालुक्याचा आमदार म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो की अजितदादा
पवारांचं घड्याळ हे जमिनीवर पडून देऊ नका, लक्षात ठेवा. मी विनंती करतो या तालुक्याचा आमदार म्हणून, उद्या 7 तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबून अजितदादा पवार साहेबांना आपल्याला श्रद्धांजली व्हायची, एवढं लक्षात ठेवा. आणि आपण घड्याळाला मतदान करताल हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. त्यामुळे मी निश्चितपणाने राहतो. आचारसंहितेची वेळ आहे, आता 10 वाजती. सरकारी कॅमेरे समोरच लागलेला आहे, 2 मिनिटं राहिलेले आहेत. पुन्हा एकदा आपल्याला या तालुक्याचा आमदार म्हणून पुन्हा विनंती करतो, हात जोडून कळकळीची विनंती करतो की कामती गटातून जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि पंचायत समितीचे आमचे उमेदवार यांच्या समोरचं घड्याळाचं बटन दाबून या दोन्ही उमेदवाराला प्रचंड मताने निवडून द्या अशी कळकळीची विनंती आपल्याला करतो. आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. क्रमांक 9 वर असणार हे मोहोळ शहर येत्या 4 वर्षामध्ये एक सुंदर शहर म्हणून उदय असेल. अरे लोकांसाठी काम केलं पाहिजे. आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये कोणत्या तोंडाने तुम्ही मत मागायला येत आहे? काय विकास केला? महाराष्ट्र दक्षिण भागामध्ये मी फिरतो, मला आमदार म्हणून फिरताना लाज वाटते. सोळे असेल, कोताळे असेल, वडदेगाव असेल, इसगाव असेल, अनेक गावं 25-25, 30-30 वर्ष झालं त्या गावच्या जाणाऱ्या रस्त्याला डांबर सुद्धा लागलं नाही, लक्षात ठेवा. डांबर सुद्धा. एवढा अमानुष अन्याय या राजन पाटलांनी केला. अनगरची गावं कशी आहेत? अनगरच्या 12 वाड्या सगळे डांबरीकरण, शेतात जाणारा रस्ता डांबरीकरण, संडासला जाणारा रस्ता डांबरीकरण. काय आहे तिकडची परिस्थिती? एक अनगरम 12 वाड्यात 13 गावांनी 150 गावावरती राज्य केलं, लक्षात ठेवा. परंतु 2024 ला मोहोळच्या मायबाप जनतेने यांची जागा दाखवली आणि यांचा आमदार 31,000 पाडला, लक्षात ठेवा. आता मोहोळची नगरपालिका जिंकली, आपण आमदारकी जिंकली, मोहोळची नगरपालिका जिंकली. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहेत आणि ही शेवटची निवडणूक आहे, लक्षात ठेवा. आणि या निवडणुकीमध्ये, या शेवटच्या निवडणुकीमध्ये शेवटचा अंडा आपल्याला ठेचायचा आहे, लक्षात ठेवा. कामती गटातली जनता स्वाभिमानी जनता आहे. मोहोळ आता बदलत चाललेला आहे, मोहोळ तालुका आता बदलत चाललेला आहे, लक्षात ठेवा. आज पालकमंत्र्यांच्या सभा होत आहेत. स्टेजवर कोण आहेत? बारसकर. 2 पडेल आमदार, 2 पडेल आमदार. मी आज एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं, साहेब पालकमंत्र्यांची दादागिरीची भाषा आहे म्हणलं. आज एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर सभेत सांगितलं, तो मंत्री आहे म्हणले, मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे म्हणले. राजू तू काय काळजी करू नको म्हणले. अरे निधीची जे काय भाषा करताय तुम्ही? 14 मंत्री शिवसेनेचे, 10 मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, 24 मंत्री आणि 24 मंत्र्यांच्या खात्यातून या मोहोळ तालुक्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा निधी आणून हा मोहोळ तालुक्याचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय हा राजू खरे राहणार नाही, लक्षात ठेवा. बांधवांनो, मी एवढंच तुम्हाला सांगतो,
ही आपल्यासाठी तिसरी निवडणूक आहे आणि त्यांच्यासाठी ही शेवटची निवडणूक आहे. आपल्यासाठी तिसरी, पहिली जिंकली विधानसभा, मोहोळ नगरपालिका जिंकली, आता तिसरी निवडणूक आहे आणि त्यांच्यासाठी शेवटची निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमध्ये मी खात्रीने सांगतो, नागनाथ महाराजांची शपथ घेऊन सांगतो की राजन पाटलाचा टांगा पलटी केल्याशिवाय हा आमदार राजू खरे स्वस्त बसणार नाही, लक्षात ठेवा. राजन पाटील पहिल्यांदा शेतकरी कामगार पक्षात होते, त्यांनी शेकाप सोडलं, नंतर काँग्रेस पक्षात गेले, काँग्रेस सोडली, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले पवार साहेबाच्या. अजित दादा बाहेर पडल्यानंतर पवार साहेबाला सोडलं, दादा बरोबर गेले आणि दादा बरोबर गेल्यानंतर ना 2024 ला जेव्हा 31,000 ने ह्यांना दणका आपण दिला हबळा, तेव्हा हे कुठे गेले? कमळाबाईच्या काकाला जाऊन दिसले. कमळाबाईच्या काकाला जाऊन बसल्यानंतर सुद्धा नगरपालिकेत यांचा आपण हबळा दिला. आता बारसकर विचार करतायत, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राजन पाटलाचा दारुण पराभव झाल्यानंतर ना राजन पाटील भारतीय जनता पक्षाला सोडणार आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पला भेटणार आणि ट्रम्पच्या पक्षामध्ये जाणार, लक्षात ठेवा. बांधवांनो, हा इतिहास घडवणारी निवडणूक आहे. भूल थापाला बळी पडू नका. ग्रामीण भागाचा आपल्याला विकास करायचा आहे. जिल्हा परिषदेचा सदस्य, पंचायत समितीचा सदस्य हा आपला विचाराचा झाला पाहिजे, लक्षात ठेवा. मी आमदार झाल्यानंतर ना मोहोळचा नगराध्यक्ष आपला झाला, मोहोळची नगरपालिका आपली झाली. आजच मी एकनाथ शिंदे साहेबांना सांगत होतो की साहेब 3,000 कोटीचा डीपी प्लॅन केलाय, आता मला पैसे द्यायला सुरुवात करा. म्हणजे राजू निधीला काय अर्थ नाही, म्हणजे नगर विकास खातं माझ्याकडे, तू मागायचं मी द्यायचंय. 40 वर्षात जी झालं नाही ती मोहोळ शहर आता सुंदर होईल, लक्षात ठेवा. आता ग्रामीण भाग आहे आपला, आपला पंचायत समितीचा सदस्य, आपला जिल्हा परिषदेचा सदस्य निवडून आला तर जिल्हा परिषदेच्या सदस्यांना जे रस्ते सुचवतात तेच रस्ते डीपीटीसीला मंजूर करावे लागतात, लक्षात ठेवा. आणि जिल्हा परिषदेच्या सदस्याला बजेट असतं, पंचायत समितीच्या सदस्याला बजेट असतं, लक्षात ठेवा. सुईपासून, शिलाई मशीपासून, पिठाच्या चक्कीपासून सगळं काही पंचायत समितीमध्ये मिळतं, लक्षात ठेवा. जर आपला पंचायत समितीचा सदस्य असला तर आपल्या गावामध्ये लागणारे सगळ्या वस्तू त्या पंचायत समितीत, शेतकऱ्याला मिळणारे अवजार हे सारं सुद्धा पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला मिळतं, घरकुल मिळतं. मला पूर्ण खात्री आहे, मी तुम्हाला मगाच सांगितलं की मला नागनाथ महाराजांची शपथ घेऊन सांगतो की यांचा टांगा पलटी होणार आणि यांचे घोडे मी फरार होणार, लक्षात ठेवा. म्हणून कामती गटातल्या या मायबाप जनतेला मी हात जोडून विनंती करतो, काम करणारा माणूस ओळखा. तुमच्यासाठी रात्री बेरात्री पळणारा माणूस ओळखा. समोरचा उमेदवार बघितलं तुम्ही, निवडून मनोहरभाऊ डोंगरेच्या गटातून आले आणि फुटून नगरला गेले. वारे पट्टे मला 4 वेळा भेटले बारसकर भाऊ, कमळाबाईने तिकीट नाही दिलं तर तुमच्याकडे येतोय. मी म्हणलं जिथं आहे तिथं सुखी राहा. आमचा नरसिंह पटेल पहलवान कसला येतो, मी हाडामसा
कार्यकर्त्यावरती प्रेम करणारा माणूस आहे, लक्षात ठेवा. 7,000 रुपयाची नोकरी करणारी पोरगी जर मोहोळची नगराध्यक्ष करू शकतो तर मी उभा केलेले उमेदवार बघा, उद्या इतिहास घडवणारे उमेदवार आहेत, लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. आता बंड करून उठण्याची वेळ आलेली आहे, लक्षात ठेवा. या तालुक्यासाठी या आमदारांना आमदारकी जिंकली, नगरपालिका जिंकली, उद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जिंकल्यानंतर ना हा तालुका मोहोळ तालुका प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची वाटचाल करेल, लक्षात ठेवा. सुंदर रस्ते होतील, समाज मंदिरं होतील. म्हणून तुम्हाला सांगतो की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे, लक्षात ठेवा. उद्या 7 तारखेला मतदान आहे. 6 तारखेला कमळाबाई बाहेर पडल संध्याकाळी आणि कमळाबाईच्या डोक्यावर लक्ष्मी असेल, लक्षात ठेवा. लक्ष्मी मुक्त संचार करत घरोघरी येईल आणि 5 वर्षात एकदाच येते. परंतु बांधवांनो, लक्ष्मी घेऊन सुद्धा आपल्याला अजितदादाच्या घड्याळावरती मतदान करायचं, एवढं लक्षात ठेवा. मला लाज वाटते ज्या अजितदादानं तुम्हाला 30 वर्ष आमदारकी दिली मोहोळ तालुक्याची, तुम्हाला आनंदला साखर कारखाना दिला अजितदादा पवार साहेबांनी, तुम्हाला नक्षत्रासारखा दारूचा कारखाना अजितदादा पवार साहेबांनी दिला, तुम्हाला डीसीसी बँकेचं चेअरमन अजितदादांनी केलं, तुम्हाला शाळा कॉलेज अजितदादानं दिली, तुमची ग्रामपंचायत आनगरची होती तिला नगरपंचायत सुद्धा करून अजितदादानं दिली. आज एवढं मोठं 150 कोटीचं हॉटेल अजितदादाच्या पुण्याईने तुम्ही घेतलं. साध्या वाड्यात राहणारा अनगरचा पाटील आज 100 कोटीच्या बंगल्यात राहतो, ती सुद्धा अजितदादाच्या पुण्याईनं. या तालुक्यामध्ये हजारो एकर जमीन घेतली अजितदादाच्या पुण्याईनं. पण बांधवांनो, आज हा माणूस किती नतद्रष्ट आहे बघा. अजितदादाचं घड्याळ या तालुक्यातून संपवण्याचं काम हा राजन पाटील आणि त्याची 2 गाबडी आणि तो येडा माने करतो, लक्षात ठेवा. ही मोहोळची जनता सुजाण आहे, मोहोळची जनता कधी विसरणार नाही. हा जिल्हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे. हा जिल्हा शाहू फुले आंबेडकरांचा विचार मानणारा जिल्हा आहे. या जिल्ह्याने यशवंतराव चव्हाण साहेब असतील, पवार साहेब असतील, वसंतदादा पाटील असतील, सुशील कुमार शिंदे असतील, अनेक मुख्यमंत्री बघितले आपल्या जिल्ह्यानं. 6 आमदार आणि 3 खासदार पुरोगामी विचाराचे निवडून दिले. हा जिल्हा कधी दादागिरीला बळी पडला नाही, लक्षात ठेवा. अजितदादा ज्या वेळेला मृत्युमुखी पडले त्यावेळी त्यांची बॉडी कशी ओळखायची म्हणून तो कलेक्टर आणि SP आणि त्यांचा PA 6 बॉड्या होत्या. त्या 6 बॉड्यामध्ये बॉडी हुडकत असताना दादांची बॉडी कुठली आहे? बारसकर साहेब, दादाची बॉडी कशी ओळखली? दादाच्या हातामध्ये घड्याळ होतं, लक्षात ठेवा, घड्याळ. आणि अजितदादाच्या घड्याळावरनं हे अजितदादा मग ती बॉडी उचलली आणि ती दवाखान्यामध्ये नेण्यात आली होती, लक्षात ठेवा. बांधवांनो, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पिठाची चक्की सुद्धा अजितदादांनी दिली नाही, परंतु यांना एवढं मोठं वैभव दिलं अजितदादांनी. ही माणसं अजितदादाचं घड्याळ संपवायला चाललेले आहेत. परंतु मोहोळच्या जनतेला मी कळकळीची विनंती करतो, या तालुक्याचा आमदार म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो की अजितदादा पवारांचं घड्याळ हे जमिनीवर पडू देऊ नका, लक्षात ठेवा. मी विनंती करतो या तालुक्याचा आमदार म्हणून.
उद्या 7 तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबून अजितदादा पवार साहेबांना आपल्याला श्रद्धांजली व्हायची एवढं लक्षात ठेवा. आणि आपण घड्याळाला मतदान करताल हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. त्यामुळे मी निश्चितपणाने राहतो. आचारसंहितेची वेळ आहे, आता 10 वाजती. सरकारी कॅमेरे समोरच लागलेला आहे, 2 मिनिटं राहिलेले आहेत. पुन्हा एकदा आपल्याला या तालुक्याचा आमदार म्हणून पुन्हा विनंती करतो, हात जोडून कळकळीची विनंती करतो की कामती गटातून जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि पंचायत समितीचे आमचे उमेदवार यांच्या समोरचं घड्याळाचं बटन दाबून या दोन्ही उमेदवाराला प्रचंड मताने निवडून द्या अशी कळकळीची विनंती आपल्याला करतो. आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.